नगर परिषद निवडणुकीची अखेर प्रतीक्षा संपली आहे। नुकताच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुका जाहीर केल्यात। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार संजय गायकवाड आहेत। भाऊ, काय सांगाल? नुकतेच निवडणूक आयोगाने या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि नगर परिषद निवडणुका जाहीर केल्या, काय नेमकं प्रतिक्रिया असणार? नाही, निवडणूक आयोगाने म्हणजे खूप बहुप्रतीक्षित निवडणुका ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी जाहीर केल्या। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, जे इच्छुक उमेदवार आहेत, कारण 3 वर्षापासून शहरांना नगराध्यक्ष नाही, नगरसेवक नाही, लोकांना काम सांगताना अडचण जाते। आमच्यासारखे काही ठिकाणी आमदार आहेत म्हणून ते सगळे करतात, पण सगळ्याच ठिकाणी तशी परिस्थिती नाही आहे। तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे। परंतु अपेक्षित असं होतं की ही जी मतदार यादीमध्ये माझ्या शहरामध्ये ही 8,000 नावं आहेत, ही आम्ही 6 महिने मेहनत करून ही काढली। आता याच्यामध्ये याचा यादी भाग क्रमांक आणि याचा अनुक्रमांक हे पण आहेत, आणि आता हे डिलीट कधी होणार आहे? तुम्हाला 4-5 दिवसामध्ये यादी अंतिम करावं लागेल। आता तेवढ्यामध्ये एवढं तुमच्याकडं कर्मचाऱ्यांचं बळ आहे का? एवढी कर्मचारी तुमच्याकडे आहेत का की एवढं करतील ते? नाहीतर एवढे 3 वर्ष थांबले, आणखीन 10 दिवस थांबून ही यादी स्वच्छ करायची असती। नाहीतर मग काय होणार, या यादीच्या आधारे जर या लोकांनी बोगस नावं जर केली, मतदान केलं, तर ओरिजिनल माणूस नाही जिंकू शकत, खोटे लोकच त्या ठिकाणी जिंकतील। आणि तुम्ही स्टार लावता, स्टारपेक्षा डायरेक्ट जर दिसतंय तुम्हाला बाप दाखवू श्राद्धकर सारखी परिस्थिती आहे, डिलेटचा शिक्का मारा ना, कुठे एका ठिकाणी मतदान कर। ही एकाच शहरातली यादी आहे, 2-2 नावं आहेत, 8,000 नावं आहेत। पण तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की निवडणूक आयोगाने म्हटलं की दुबार मतदार असेल तर त्या ठिकाणी स्टार लावला जाईल, मात्र काही ठिकाणी 3 वेळा नाव आहेत, काही ठिकाणी 4 वेळा आहे, ते कसं निश्चित होईल? हो ना, एकापेक्षा अधिक ठिकाणी असेल तर त्यांनी स्टार मारावा किंवा डिलीट मारावं। त्यांनी डिलीट मारलं पाहिजे, पण तेवढं आता यांना जमेल का करायला इतक्या कमी वेळामध्ये? हा माझा मूळ प्रश्न आहे। तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला होता की मतदार यादी मध्ये जी दुबार नावं आहेत किंवा मृत नावं आहेत ती मतदार यादीतली नावं वगळावी, मात्र निवडणूक आयोगाने ती न वगळता निवडणूक जाहीर केल्यात। त्याला काय करणार आता? निवडणूक आयोगाला काय फासा लटकणार कोणी? ती स्वायत्त संस्था आहे, त्यांच्या अधिकारात आहे, कोर्टाच्या पण बाहेर, कार्यकक्षाच्या बाहेर ते येतात, त्याच्यामुळे त्यांची आता एवढी मनमानी ऐकूनच घ्यावं लागणार आहे। सत्ताधाऱ्यांचं ऐकत नाही, विरोधकांचं ऐकत नाही, मोर्चा काढला एवढा मोठा, राज ठाकरे बोलले। म्हणून सांगतो ना मी, आता ती स्वायत्त संस्था आहे, ती कोणाचं ऐकत नसेल तर आता बघावं लागेल पुढच्या काळात काय करता येईल। एकंदरीत तुमचं समाधान आहे का या सगळ्या प्रक्रियेवर? हे जर नावं डिलीट झाले तर आम्ही समाधानी आहोत, नाहीतर आम्ही समाधानी नाही। पण एक असाही सूर होता की निवडणुका थोड्या लांबल्या पाहिजेत, अगोदर नावं काढली पाहिजे। तेच ना, किमान 3 वर्ष थांबलात, 10 वर्ष आणखी थांबायचं असतं, 10 दिवस। 10 दिवसामध्ये नावं गेली असती, निवडणूक पारदर्शक झाली असती। आता दुसरा प्रश्न, शेवटी आचारसंहिता तुम्ही का लावता? की निवडणुका चांगल्या वातावरणामध्ये पारदर्शकपणे झाल्या पाहिजे, एकही बनावट नाव आलं नाही पाहिजे, कुठे पैशाचा खेळ झाला नाही पाहिजे, कुणाला प्रलोभन दिलं नाही पाहिजे। सतसत विवेक बुद्धीने मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार जो बाबासाहेबांनी दिला तो बजावला पाहिजे, हा या निवडणुकीच्या आचारसंहितेचा मागचा हेतू होता। आता तुम्ही जर आचारसंहितेमध्ये जर असं कोलीत लोकांच्या हाती दिसत तर तुमच्या आचारसंहितेला काय मतलब आहे, काय अर्थ आहे? जी नावं आता दुबार आहेत मतदार यादीमध्ये किंवा मृत आहेत, त्याचा फायदा नेमका कुणाला होणार? याचा जास्तीत जास्त फायदा काँग्रेसच्या लोकांना होणार, कारण ही नावं 15-20 वर्षापूर्वीची आहे, आणि जी नावं आहेत ती त्या पक्षाच्या विचाराचीच आहे, परंपरागत त्यांना मतदान करणारी आहे। महायुती अजून झाली नाही किंवा काही बोलणी झाली नाही, कसं चित्र असेल? अजून महायुतीची चर्चा आमच्या जिल्हा लेवलवर तर कुठे झालेली नाही आहे, व्हावी अशी अपेक्षा आहे। नाही झाली तर आम्ही एकला चलोची आमची भूमिका आहे। महानगरपालिका सुद्धा समोर असतील, राज ठाकरे सोबत नाही आहेत, महाविकास आघाडी सोबत जातील किंवा उद्धव ठाकरे सोबत जातील, काही परिणाम होऊ शकतो राज ठाकरेचा? बघा, राजसाहेबांच्यामुळे उभाटा गटाला थोडा त्यांचा फायदा होईल, पण विजयापर्यंत ते पोचतील असं काही महाराष्ट्रात चित्र नाही आहे। बुलढाण्यामध्ये युती होईल? व्हावी आमची इच्छा आहे, नाही झाली तर आमची तयारी झाली पूर्ण। नक्कीच। तर हे होते आमदार संजय गायकवाड। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।